भक्ती. हाय. एक मिनिट शना. गुरुनाथ ही आज जाऊ शकत नाही. का? कारण ही पेरेंट्स टीचर मीटिंग आहे आणि शनाया तू कोणाची पेरेंट नाहीयेस, त्यामुळे तू आज जाऊ शकत नाहीस. शनाया तू कार मध्ये थांब. नाही ठीक आहे, मी इथेच थांबते. यू शुअर? या. ओके. अरे अथर्वच्या आई. शनाया. आम्ही तुम्हालाच शोधत होतो. हो, प्रिन्सिपल मॅडम येतीलच इतक्यात, तुम्ही आत बसा. बर. राधिका, हा मगाशी तू अगदी बरोबर म्हणाली होतीस ग. बाहेरच्या माणसांची जागा नेहमी बाहेरच असते. चल. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. भक्ती टीचर सगळे आलेत का? हो मॅडम, सगळे आलेत. या. Good morning all. Good morning. Yeah. Today we have kept this parents teacher meeting to know the performance of our kids. So now I'll hand over the further proceedings to the respective class teachers. Thank you so much. Hope you all have settled down according to their roll numbers. Now I call upon Master Sagar Mehta. Good morning, teacher. How is Sagar's performance? Hello, Mr. and Mrs. Mehta. Your child is really very brilliant and he is very good in studies also. नेक्स्ट इज जतीन पाटकर. Yes. Your child is not mixing with any other students. Why is it so? Ma'am, I really don't know the reason. We will look after it, please. Okay. नेक्स्ट इज नेहा अभ्यंकर. Neha is not eating healthy food, so I will suggest you please send some vegetables and chapatis in her tiffin. Yes, teacher. Actually, I am a working woman and it is little difficult for me to make lunch every day. But I'll make sure she eats well at home also. Thank you. तरी मी तुला सांगितलं होतं का मी नेहाला टिफिन देत जाईन. आपण घरी जाऊन बोलूया. अथर्व सुभेदार. Mrs. and Mr. Subedar, Atharva is having some speech problem. As a parent, you have to look in this matter and you only can do it. I told him to speak clear. But he talk bobda only. Please maintain silence. मिसेस सुभेदार, तुमचा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये आहे आणि तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही, तर तुम्ही कसं मॅनेज कराल? त्याचं असं आहे मॅडम का माझी मातृभाषा मराठीच आहे. आम्ही घरी मराठीतनच बोलतो. अथर्व पण आमच्याशी मराठीतनच बोलतो. नाही, त्याला मराठी भाषा तर जमेलच, तो चांगलंही बोलेल मराठीत, पण इंग्रजीचं काय? त्यानं इंग्रजी चांगलं बोलावं, वाचावं, शिकावं, म्हणून तर त्याला या शाळेत टाकलं ना. तुमचं अगदी बरोबर आहे मिसेस सुभेदार, पण तुम्ही जर त्याशी इंग्रजीमध्ये बोललात तर तुमचं आणि त्याचं दोघांचं इंग्रजी सुधारायला खूप मदत होईल. तर पुढच्या वेळी मला तुमच्यासोबत इंग्रजीमध्ये बोलायला नक्कीच आवडेल. ऑल द बेस्ट.
Now this meeting is over. Thank you so much. She is not educated, then why her son studying in English medium? God knows this mentality. Maybe she is servant by profession. Maybe. गॅरी ही टॉप बोबडा वा काय उत्तर दिली आता बेस्ट आहे सिरियसली सगळे हसायला लागलेत यार शनाया हसू नकोस. अरे हसू नको तर काय करू ते तसे ही आईपणा मिरवत असते ना खूप हिचा त्या आधी स्वतःची लायकी आहे का ते बघ साधं इंग्लिश पण बोलता येत नाही म्हणे बिझनेस करणार आहे चल गॅरी लेट्स माइंड आवर ओन बिझनेस कळलं काही नाही तुला काय गरज होती मध्ये बोलायची, मध्ये पडायची काय गरज होती? हो ना काहीतरी बोलू नका स्वतःची इज्जत तर घालवलीस गॅरी तुझी पण इमेज डाऊन झाली यापुढे या मीटिंग्स मी हँडल करेन. तू यायची काही गरज नाही आणि परत पुढच्या वेळेला चार चौकात अशी लाज आणू नकोस, कळलं? लास्ट तुम्ही आमची काढली तुम्ही जर आम्हाला घराबाहेर काढलं नसतं आमची जबाबदारी टाळली नसती ना आज हा दिवस आलाच नसता कसली नौटंकी करतेस यार तू बाई इथे फालतूपणा करू नकोस उगाच घरचे मॅटर्स काढू नकोस चल शनाया रेवती राहू दे ए राधिका प्लीज ही रडण्या पिडण्याची नाटके इथे करू नकोस. ही शाळा आहे आणि पुढच्या वेळेसपासून ही मीटिंग्स वगैरे मी बघेन. अथर्वची जबाबदारी माझी सुद्धा आहे आणि माझ्या ती लक्षात आहे. फी भरताना सुद्धा माझ्या लक्षात होती. चल शनाया. रेवती बघितलंस ना कोण बाहेर राहायला पाहिजे होतं ते का अडवलंस तू मला रेवती मला सांग ही भरली म्हणजे वडिलांची जबाबदारी संपून जाते का मग हे त्यांच्या समोर का नाही बोललीस तू? ते तरी कुठे चुकीचं बोलत होते बरोबरच तर होतं त्यांचं मला काय जमतंय काहीच जमत नाही मला नाही रेवती मला पुढच्या पेरेंट मीटिंग पर्यंत थोडं तरी इंग्रजी बोलता यायला हवंय माझ्यासाठी माझ्या अथर्वसाठी